कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मिस्टर काय करतात? मिस्टर प्रोफेसर आहे, असिस्टंट प्रोफेसर आहे समाजकार्य महाविद्यालयामध्ये, आणि मी सैनिक स्कूलमध्ये काउन्सिलर आहे। माझे पण तेच प्रोफेशन होता, बट आता काउन्सिलिंग माझी आवडता हे म्हणून मी निवडून तिथंच आहे आता। हे सगळं तुम्ही होता ठीक आहे, पण कुठे भेटला? आम्ही सगळे इथं तुम्ही नाही, नो, तुम्ही दोघे कॉलेजमध्ये, कोल्हापूरमध्ये सर, सायबरमध्ये। खूप अभ्यास केलेला दिसतोय। काय झालं कोल्हापुरात? कोल्हापुरात तरी MSW झाला, त्याच्यात आम्ही दोघं भेटले। बट आम्ही दोघं भेटले, बट असं नाही जुळले। मग कसे जुळले? रंकाळ्यावर जुळले? माझ्या सासरला मी खूप आवडली। आवडले? हो। कसं काय? त्यांनी हे गुंतून घेतले। कोणी गुंतून घेतले? काय गोड मराठी बोलताय ना माऊली, इतकं गोड आवा आहे ना त्या मराठीत, वाह। कुठे गुंतवून घेतले आणि कोणी घेतले गुंतवून? माझे सास ससुरजी। सास ससुरजी ते कुठे भेटले तुम्हाला? बंगलोर मध्ये भेटले। आता तुम्ही बंगलोरला कधी गेले? बंगलोर कामाला होती मी, आणि त्यांची ट्रेन थोडस वेळाने येत होता, म्हणून ह्यांनी फोन केले की तू तिथेच आहे, थोडस त्यांना रिसीव्ह कर। मग असे ॲज अ फ्रेंड त्यांनी फोन केले होते, आणि मी रिसीव्ह करायला गेली। हो, ते स्टेशनला गेले आणि त्यांनी रिसीव्ह केले, आणि त्यांना मी खूप आवडली। का बॅगा उचलल्या वाटतं? ते म्हटले की 3 वर्ष सतत ते आले कर्नाटका, आणि ते माझे बाबाशी खूप सारे बोलले की माझी माझी मुलगी आहे इथं वीणा म्हणून, आणि मी वाणीला घेऊन जाणार, तुम्ही द्या आम्हाला आमच्या वाणीला। अशाच राहा, हसत राहा। थँक्यू सर। नमस्कार। नमस्कार। बोला। मी धारा, माहेर माझं गुजरातचं आहे, मूळची गुजरातची आहे। अच्छा, गुजरात, भावनगर। तिथलं नाव काय? माहेरचं नाव आहे धारा जयंतबाई चलालिया। चलालिया ही सरनेम। चलालिया, मस्त नाव आहे। मग आता घरात कोण चलालिया? नाही, सगळ्यांनाच चालवायला लागते। होय ना। आणि आता सासरी? सासरचं नाव आहे धारा निलेश गोहे। ते कुठे भेटले तुम्हाला? नाही, आमचं रिलेशन मध्येच आहे, आणि सातारा मी लग्नानंतर फर्स्ट टाइमच आले। पण मग गोहिल तिकडे कशाला गेले होते? सासरे माझे सर्व्हिससाठी नगरला आलेले, आणि नंतर स्वतःचा बिझनेस इथे सेट केला। आणि मग तुमचं असं बघून लग्न झालं नात्यामध्ये? हो, नात्यामध्ये झालं। लग्नानंतर 2 वर्ष, म्हणजे एंगेजमेंट नंतर 2 वर्ष होती, त्यानंतर लग्न झालं, त्यामुळे थोडंफार लव्ह मॅरेज सारखंच झालं। पण इतकं छान मराठी कधी बोलायला लागला? मैत्रीण बरोबर राहून। हो, आधी तर बोलायची सुरुवात केली की मला 2-3 ऑप्शन भेटायचे, तुला काय सांगायचंय ते। मग नंतर त्यांच्याकडनं शिकली। बोला। नमस्कार। नमस्कार। माहेरचं नाव? माझं माहेरचं नाव अपर्णा रामराव गायकवाड, मी तरडगावचे आहे, आणि सासरचं नाव माझं अपर्णा संग्राम शिंगटे। मी सासर माझं खडकी आहे, पण राहायला आम्ही सातारमध्येच। नमस्कार। नमस्कार। आपलं माहेरचं नाव? माझं माहेरचं नाव शीतल सर्जेराव कदम, आणि सासरचं नाव सौ शीतल गणेशराव पटेल। सासर माहेर माझं सातारचंच आहे, पण ॲक्च्युली लहानपणापासून बालपण माझं मुंबईत लॅमिंग्टन रोडला, आणि भवेश कॉलेजला कॉलेज वगैरे झालेलं आहे। पण आत्याच्या ओळखीतून, नात्यातून माझं लग्न ठरलं। म्हणजे लहानपणापासून मी आत्याकडे खेळायला वगैरे जायचे, पण मी त्यांना काही बघितलं नव्हतं। आत्या राहायची कुठे? भुईंज, प्रॉपर सातारा। मग तिथून लॅमिंग्टन रोड वरून खेळायला तिकडे यायचं? म्हणजे आपण सुट्टीला, आम्ही शाळेला सुट्टीला आली ना की आम्ही सुट्टीला यायचो मे महिन्यात। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।